आणि आता पाहूयात महाराष्ट्रासह देश विदेशातील बातम्या वेगवान स्वरूपात। आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा औरंगाबादमध्ये पोहोचली असता शिवसैनिकांनी त्यांचं जंगी स्वागत केलं। ढोल ताशांच्या गजरात त्यांचं स्वागत करत बाईक रॅली काढली। आदित्य ठाकरेंनी औरंगाबाद दौऱ्यात पुन्हा एकदा शिंदे गटातील आमदारांवर टीका केली आहे। सर्व पद देऊनही पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीका त्यांनी केली आहे। जनताच या बंडखोर आमदारांना धडा शिकवेल असा इशाराही त्यांनी दिलाय। शिंदे गटात गेलेल्या आमदार सुहास कांदेंनी थेट आदित्य ठाकरेंना दिलेल्या आव्हानाला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले। शिवसेनेकडून नांदगाव मतदारसंघाचा निधी वाटपाचा तपशील जाहीर करत तब्बल 8 कोटींचा निधी मंजूर केल्याचं दाखवून दिलंय। तसंच आता राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरं जाऊन दाखवावं असंही प्रतिआव्हान शिवसेनेनं सुहास कांदेंना दिलंय। भाजपचे आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर अत्यंत गंभीर आरोप केलेत। नारायण राणेंनी जेव्हा शिवसेना सोडली त्यावेळी राणेंना संपवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी सुपारी दिली होती असा खळबळजनक आरोप नितेश राणेंनी ट्विट करत केलाय। एकनाथजी शिंदेंप्रमाणेच जेव्हा राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा त्यांना संपवण्यासाठी तथाकथित विवेकी आणि सभ्य पक्षप्रमुखांकडून अनेक सुपाऱ्या दिल्या गेल्या। आता म्याऊ म्याऊ संपू दे, मग आपण व्याजासह वस्त्रहरण करू असं ट्विट नितेश राणेंनी केलंय। शिंदेंच्या सुरक्षेबाबत शिंदे गटाकडून होणाऱ्या आरोपावर माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्टीकरण दिलंय। शिंदेंना आलेल्या धमकीच्या पत्रानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती। तत्कालीन मुख्यमंत्र्यांकडून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका अशा कोणत्याही सूचना नव्हत्या असं वळसे पाटलांनी म्हटलंय। केंद्रीय निवडणूक आयोगानं खरी शिवसेना कोणाची याचा सोक्षमोक्ष लावण्याचा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाला पुराव्यांची कागदपत्र सादर करण्याचे आदेश दिलेत। यावर शिवसेना खासदार संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय। शिवसेना आमची आहे याचे पुरावे कसे मागता अशा शब्दात संजय राऊतांनी आयोगाला फटकारलंय। महाराष्ट्रातील 11 कोटी जनता हाच शिवसेना आमची असल्याचा पुरावा आहे असं त्यांनी म्हटलंय। नव्या सरकारने पुन्हा 2 महत्त्वाचे निर्णय घेतलेत। राज्यातील 2 महत्त्वाची प्रकरणं सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। राज्य शासनाच्या गृह विभागाने पोलिसांना तसे निर्देश दिल्याची माहिती मिळतीये। गिरीश महाजनांसह 28 जणांवर खंडणी आणि गुन्हेगारी कट रचल्याबाबतचा गुन्हा आणि फोन टॅपिंग प्रकरण सीबीआयकडे वर्ग करण्याचे आदेश देण्यात आलेत। महाविकास आघाडी सरकारच्या अनेक निर्णयांना शिंदे आणि फडणवीस सरकारकडून स्थगिती देण्याचा सपाटा सुरूच आहे। अशातच आता छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारक विकास निधीला राज्य सरकारकडून स्थगिती देण्यात आली आहे। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी मुख्यमंत्र्यांना या निर्णयाच्या स्थगितीच्या पुनर्विचाराबाबत विचार करावा अशी विनंती केली आहे। मवियामुळे शिवसैनिक हिंदुत्वापासून दुरावले गेलेत। हातात सत्ता असूनही शिवसैनिकाला फायदा झाला नाही, उलट शिवसैनिकाला त्रासच झाला अशी खंत शिंदे गटातील खासदार प्रताप जाधव यांनी व्यक्त केली। तर संजय राऊत शिवसेनेचे कमी आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते अधिक वाटत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे। खेड तालुका शिवसेनेच्या बैठकीत शिवसैनिक आक्रमक झाले। त्यांनी बैठकीत जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेचे माजी नेते रामदास कदम आणि विद्यमान आमदार योगेश कदम यांचं समर्थन केलंय। त्यामुळे खेडमध्ये शिवसेनेला धक्का बसलाय। बातमी आहे ठाण्यातून। ठाणे महानगरपालिकेची 75,000 लिटर पाण्याची रिनो टँक टाकी फुटल्याची घटना सकाळी घडली आहे। त्यामुळे वागळे इस्टेट परिसरातील 21 घरांमध्ये पाणी शिरलंय तर 6 घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। मोठ्या दाबामुळे झोपडपट्टीतील घरांच्या भिंती आणि छप्पर तुटून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचं समोर आलंय। मुंबई महापालिका रुग्णालयातील डॉक्टरांनी 1 ऑगस्ट पासून काम बंद आंदोलन करण्याचा इशारा दिलाय।
महापालिका अंतर्गत येणाऱ्या रुग्णालयातील निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती प्रक्रिया थांबवल्याने असंतोष निर्माण झालाय। या नियुक्त्या लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी करण्यात येतेय। तांत्रिक कामांसाठी रविवारी हार्बर मार्गावर पनवेल वाशी दरम्यान आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सांताक्रूज गोरेगाव दरम्यान अप डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे। मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील भायखळा माटुंगा दरम्यान जलद मार्गावर आज रात्री 11:30 वाजल्यापासून ब्लॉक घेण्यात येणार आहे। राज्य परिवहन महामंडळाच्या वाशिम, रिसोड, मंगरुळ, पीर आणि कारंजा या 4 एसटी आगारांना यंदा फायदा झालाय। आषाढी वारीतून जिल्ह्यातील 4ही आगारांना जवळपास 38 लाखांचं उत्पन्न मिळालंय। एसटी महामंडळाने पंढरपूर वारीसाठी विशेष गाड्यांचं नियोजन केलं होतं। त्यात जिल्ह्यातील 4ही आगारांनी 198 विशेष बस फेऱ्या सोडल्यात। येत्या 3 ते 4 दिवसात राज्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। विदर्भात पुढील 2 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज असून कोकणातही पावसाचा जोर वाढेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। देवतारी त्याला कोण मारी या म्हणीची प्रचिती अकोल्यात पाहायला मिळाली आहे। अमरावती जिल्ह्यातील भटकुली तालुक्यातील पूर्णा नदी काठावरील असलेल्या मंदिरात दर्शनासाठी एक वृद्ध महिला आल्या होत्या। यावेळी अचानकपणे तोल जाऊन त्या दुथडी भरून वाहणाऱ्या पूर्णा नदीत पडल्या। यावेळी उपस्थितांनी त्यांना वाचवण्याचा केलेला प्रयत्न फोल ठरला। जवळपास 20 तास या आजी पाण्यात अडकून पडल्या होत्या। नदीकाठी आलेल्या गावातील युवकांनी पाण्यात उड्या घेऊन या आजींची सुखरूप सुटका केली। चाळीसगाव तालुक्यातील अनेक परिसरातील अनेक शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। बहाळमधील नदी, नाले, विहिरी अद्यापही कोरडे ठाक असल्यानं शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त केली आहे। त्यामुळे नारळी, उतावळी नदीवरील बंधारे पांझण डाव्या कालव्यातून भरावेत अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून केली जाते। मावळात अतिवृष्टीमुळे पर्यटन स्थळी पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती। मात्र ही बंदी उठवल्यामुळे लोणावळ्यातील भुशी धरणावर पर्यटकांची गर्दी बघायला मिळाली। आज मात्र वीकेंड आणि आषाढचं औचित्य साधून शेकडो पर्यटक हे भुशी धरणावर वर्षा विहाराचा आनंद घेत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात गेले 10 दिवस पावसाची संततधार सुरू आहे। वरोरा तालुक्यातल्या अर्जुनी या गावाशी तालुका स्थळाचा संपर्क गेले अनेक दिवसांपासून तुटलाय। कमी उंचीच्या पुलावरून वरोरा गावातील वाहतूक ठप्प झाली आहे। या पुलाची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी करतायत। चंद्रपूर जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू असून नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। अशात महामार्गावर पाणी आल्यानं चंद्रपूर गडचिरोली राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आलाय। यामुळे पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्याने वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। पालघरमधील जव्हार तालुक्यातील पाथर्डी ग्रामपंचायत हद्दीतील भाटीपाड्यातील एका रुग्ण महिलेला चालता येत नसल्याने ग्रामस्थांनी तिला झोळीत बांधून वाहत्या नदीतून आणि डोंगर टेकड्या चढत रुग्णालयात नेलं। वारंवार नदीवरील पूल आणि रस्त्याची मागणी करूनही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। शिवसेनेतील फुटीचे पडसाद जळगावात उमटू लागले। सेनेला दिलेली रुग्णवाहिका शिंदे गटाने परत घेतली आहे। यावेळी रुग्णवाहिकेवर लावण्यात आलेले शिवसेनेचे बॅनर्सही काढून टाकण्यात आलेत। यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे। पनवेल सायन या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। 2 ते 3 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्यात। 5 मिनिटांचं अंतर पार करण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतोय। वाहतूक पोलीस कोंडी फोडण्याचे प्रयत्न करतायत। वाशिमच्या बाजारपेठेत सोयाबीनच्या दरात घसरण झाली आहे।
तर तुरीच्या दरात सतत वाढ होतीये। सोयाबीनची 6,300 रुपये प्रति क्विंटल दराने खरेदी होतीये, मात्र तुरीचे दर हे 7,500च्या घरात पोहोचलेत। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वसईच्या तहसील कार्यालयावर आंदोलन केलं गेलं। सरकारने जीवनावश्यक वस्तूंवर जीएसटीची नवीन नियमावली लादली, त्यामुळे सामान्यांच्या तोंडचा घास हिरावल्याचा आरोप करीत हे आंदोलन करण्यात आले। यावेळी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्तेही उपस्थित होते। कोरोना पाठोपाठ आता स्वाईन फ्लूने देखील डोकं वर काढले। ठाणे, पालघर आणि रायगड या 3 जिल्ह्यात जून ते आतापर्यंत स्वाईन फ्लूचे 38 रुग्ण आढळलेत। त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। उल्हासनगरमध्ये सशस्त्र टोळक्यांनी 30 ते 35 गाड्यांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे। कॅम्प नंबर 2च्या हनुमान नगर आणि रमाबाई आंबेडकर या 2 परिसरात 30 ते 35 रिक्षांची तोडफोड करण्यात आली आहे। त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय। कोल्हापूरच्या मंगळवार पेठेत 4 चाकी वाहनांची तोडफोड करण्यात आली। एकाच रात्री अज्ञातांनी 14 वाहनांची तोडफोड केली। या तोडफोडीमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। लाच प्रकरणी शिक्षा लागल्याने व्यथित झालेल्या निवृत्त पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे। सांगलीतल्या अंकली इथे नदीत पुलावरून उडी घेत अशोक कांबळे यांनी आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या मुलीला व्हिडिओ कॉलही केला होता। अमरावतीतील विद्याभारती माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या आणि तेथील वसतिगृहात राहणाऱ्या आदर्श कोगे या विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला। त्याचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून आदर्शची नाकतोंड दाबल्याने गुदमरून मृत्यू झाल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलंय। दरम्यान कोगे कुटुंबियांनी आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचा आरोप केला होता। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। साताऱ्यात एका तरुणाच्या हत्येने एकच खळबळ उडाली आहे। तरुणाचे हातपाय बांधून त्याला फासावर लटकवण्यात आले। तालीम संघ मैदान परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे। संदीप दबडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करतायत। रत्नागिरी जिल्ह्यात सामाजिक वनीकरण विभागात मोठा गैरव्यवहार झाल्याचं समोर आलंय। शेतकऱ्यांसाठीचे पैसे अधिकाऱ्यांनीच लाटले असून तक्रारदारांना वाटण्याच्या अक्षता लावण्यात आल्यात। ज्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केला त्या अधिकाऱ्यांनी आपली बदली करून घेतली आहे। त्यामुळे या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होतीये। भंडारा जिल्हाधिकारी कार्यालय समोरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 6 वर कडुनिंबाचे झाड कारवर कोसळल्याची घटना घडली। डॉक्टर नरेंद्र श्रीपाद असं जखमी कारमालकाचं नाव आहे। यात कारचा अक्षरशः चुराडा झालाय। झाड रस्त्याच्या मधोमध पडल्याने 4 किलोमीटर पर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्यात। वाशिमच्या कारंजामधील कामठा जिल्हा परिषदेच्या शाळेतील 7वीच्या वर्गात छताचा काही भाग कोसळल्याची घटना घडली। त्यामुळे या शाळेची दुरुस्ती करण्याची मागणी पालकांनी केली आहे। परभणी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील पथदिवे बंद असल्याने रात्रीच्या वेळी वाहनधारकांना अडचणींना सामना करावा लागतोय। तर दुसरीकडे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात धूळ वाढल्याने दुचाकीस्वारांना वाहन चालवणं देखील अवघड झालंय। या परिस्थितीमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे। भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात एका बंद कारखान्यात बिबट्याचा मृतदेह आढळून आलाय। कारखान्यातून दुर्गंधी येऊ लागताच वनविभागाला याची माहिती देण्यात आली। त्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचत बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेतला। या प्रकरणी वनविभाग पुढील तपास करत आहे। भिवंडीतील नागरिक बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या लॉकर रूममध्ये साप आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे। याची माहिती अग्निशमन दलाला देण्यात आल्यानंतर तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत सापाला पकडून जंगलात सोडून दिलंय।
नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी अडचणीत सापडल्यात, अशात त्यांच्या वाटी चौकशीचा सासेमिरा सुरू असून यावरून काँग्रेस आक्रमक झाली आहे। अशात उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये काँग्रेसकडून आंदोलन करण्यात आले। अमृतसरमध्येही काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले। यावेळी केंद्र सरकारचा निषेध करण्यात आलाय। सोनिया गांधींच्या ईडीच्या चौकशीवरून ही आंदोलन करण्यात आले। हरियाणामधील रोहतकमध्ये दुहेरी हत्याकांडाचं एकच खळबळ उडाली आहे। मुलानेच आई वडिलांची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। संपत्तीवरून झालेल्या वादातून आरोपीनं हे कृत्य केल्याचं बोललं जातंय। उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे भूस्खलन झाले। पावसामुळे मातीचा ढिगारा मार्गावर आल्याने चंबा उत्तराकाशी मार्ग हा बंद करण्यात आलाय। त्यामुळे वाहन चालकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। तेलंगणात पावसानं थैमान घातलंय। मुसळधार पावसामुळे अनेक भागात पाणी साचलंय। सिकंदराबादमध्येही हीच परिस्थिती पाहायला मिळतेय। अनेक ठिकाणी पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झालं असून रस्ते देखील बंद झालेत। विशाखापट्टणमध्ये फ्लोटिंग सोलर प्लांट तयार करण्यात आलाय। याचा व्हिडिओ समोर आला असून प्लांटमुळे जवळपास 54,000 टन कोळशाची बचत होणार आहे। इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत। तुर्तास एक छोटासा ब्रेक, बघत रहा न्यूज 18 लोकमत। ब्रेक नंतर स्वागत आणि आता पाहूयात उर्वरित बातम्या वेगवान स्वरूपात। कोरोना विषाणूचे BA.4 आणि BA.5 ओमिक्रॉन सब व्हेरिएंट्स जगभरातील अनेक देशात प्रबळ होत चाललेत। कोरोनाच्या संभाव्य नवीन प्रकरणांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी तज्ञ अभ्यास करतायत। चीनच्या संसर्गरोग तज्ञांना ही माहिती दिली आहे। आधीच्या उपप्रकारांपेक्षा आताच्या व्हेरिएंटचं संक्रमण हे अधिक होत असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे। भारताच्या कसोटीचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणे आता दुसऱ्यांदा बाबा होणार असल्याचं समजतंय। अजिंक्यची पत्नी राधिकाने ही आनंदाची बातमी दिली आहे। राधिकाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे। यात दुसरे बाळ यावर्षी ऑक्टोबर महिन्यात येणार असल्याचं तिनं सांगितलंय। आणि या बातम्यांसह या बुलेटिनमध्ये वेळ झाली आज इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत आणि आमचं फेसबुक, ट्विटर आणि YouTube अकाउंटला फॉलो आणि सबस्क्राइब करायला विसरू नका।